हॅलो, हॅपी मॉर्निंग, हॅपी मॉर्निंग, हॅपी मॉर्निंग. जिज्ञासा गुरुकुलमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आपल्या प्रत्येकाच्या जो परमपिता परमेश्वर आहे त्याला कोटी कोटी नमन करते, वंदन करते आणि आजच्या सेशनला, आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. गोष्ट ऐकायला कुणाकुणाला आवडतं? आवडतं का गोष्ट ऐकायला? तर आज तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे मी. ओके, एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे आणि त्यातनं तुम्ही काय लेसन घेणार ते तुम्ही मला सांगणार आहात. ओके, तर लक्ष देऊन ऐका, समजून घेण्याचा प्रयत्न करा. मस्त आहे, इंटरेस्टिंग आहे. वर्ल्ड फेमस अशा एका मॅजिशियनची ही स्टोरी आहे, रिअल लाईफ स्टोरी आहे. ओके, हॅरी हुडिनी नावाचा एक वर्ल्ड फेमस मॅजिशियन होता आणि असे विचित्र उद्योग तो करायचा, वेगवेगळे मॅजिक तो करायचा आणि त्यातला त्याचा एक फेमस मॅजिक असं होतं, एक उद्योग कारनामा आपण म्हणू शकतो. विचित्रपणा त्याचा किंवा त्याचं ते पॅशन किंवा त्याची ती स्ट्रेंथ किंवा स्किल अशी होती की त्याला तो म्हणायचा की मला तुम्ही साखळदंडाने बांधा. मल्टिपल, एक नाही, दोन नाही, 3-4 कुलूप तुम्ही त्या साखळदंडाला बांधा. मला तुम्ही संपूर्ण बांधा आणि मी विदिन अ फ्यू मिनिट्स स्वतःला मोकळं करेल. लॉक लावलेलं आहे, चावी नाहीये, मोठमोठे साखळदंड आहे. तर असं एक त्याला वेड होतं. तो मॅजिक करायचा, वर्ल्ड फेमस. ओके. मग लोकांनी हे प्रयोग केले त्याच्याबरोबर. तो चॅलेंजेस देत होता. कधी त्याला साखळदंडाने भरपूर असे कुलूप लावून वरून उलट लटकवायचे, तरी सुद्धा तो स्वतःला इझिली काही मिनिटामध्ये सोडवून घ्यायचा. नंतर त्याने म्हटलं की मला तुम्ही बांधा साखळदंडाने, किती पाहिजे तेवढे मोठमोठे लॉक मला लावा आणि मला पाण्यात सोडा. तसंही लोकांनी केलं. तर 4 मिनिटात तो स्वतःला सोडवून बाहेर यायचा. म्हणजे त्याचे हात पाय बांधलेले असायचे. असं मॅजिक तो करायचा. असं सारखं सुरू होतं आणि त्याला मग सुचलं, त्याने अनाउन्स केलं की जी खतरनाक, भयंकर अशी जेल असेल, जिथे कैद्यांना ठेवतात, खूप तिथे सुरक्षा असते, खूप मोठे मोठे ताले, लॉक तिथे असतात. तर तिथेही तुम्ही मला सगळे माझे हात पाय बांधा, पूर्ण मला फोल्ड करा, साखळदंडाने बांधा आणि मी तिथून सुद्धा 1 तासाच्या आत स्वतःला मोकळं करू शकतो. मग एका जेलने हे चॅलेंज त्याचं ॲक्सेप्ट केलं आणि त्याला तशा पद्धतीने उभं केलं, म्हणजे जेलमध्ये टाकलं. तिथूनही तो बाहेर आला. आता ही चर्चा अजून जे वरच्या लेव्हलचं जेल होतं तिथल्या लोकांपर्यंत गेली की असा हॅरी हुडिनी नावाचा एक मॅजिशियन आहे आणि तो असे चॅलेंजेस देत असतो आणि तो ते पूर्णपणे करत असतो. मग त्या लोकांनी, जी अजून जास्त वरची खतरनाक जेल होती, त्या लोकांनी हॅरी हुडिनीला चॅलेंज दिलं की तू आमच्या जेलमध्ये ये. याने चॅलेंज ॲक्सेप्ट केलं आणि हा त्या ठिकाणी गेला. आता इथून पुढे त्याला हात पाय बांधून, मोठमोठे साखळदंड, मोठमोठे लॉक लावून त्याला बांधून आता जेलमध्ये त्या डोअरच्या आत त्याला टाकणार. तर ह्या प्रोसेसमध्ये तिथले काही जे कर्मचारी होते जेलमधले, त्यांनी काय म्हटलं की हॅरी हुडिनी, तू आत्तापर्यंत जे मॅजिक केलं, तू स्वतःला काही मिनिटात, काही म्हणजे 1 तासात मोकळं करत होता. पण इथून पुढे आत्ता तुला हे शक्य नाही, कारण आमच्या जेलमधले लॉक उघडणं हे इम्पॉसिबल आहे. वर्ल्ड्स बेस्ट मोठं खतरनाक असं आमचं जेल आहे, जे तुला अजिबात पॉसिबल नाही आमच्या जेलमधले लॉक ओपन करणं आणि स्वतःला सोडवणं. तर असं त्याच्यावर बंबार्डिंग केलं. आता जेलमध्ये हॅरी हुडिनी गेला आणि नेहमीप्रमाणे आपल्या बेल्टमध्ये तो एक स्टीलची बारीक अशी वायर ठेवत होता. ती त्याने काढली आणि त्याने लॉक उघडण्याचा प्रयत्न केला. जसं तो लॉक उघडायला गेला, समहाऊ तो थोडासा इन्सिक्युअर झाला, त्याला भीती वाटायला लागली, त्याचा कॉन्फिडन्स थोडासा हलल्यासारखा झाला आणि तो प्रयत्न करतोय करतोय करतोय. आता अर्धा तास झाला तरी ते लॉक कसं उघडायचं ही ट्रिक त्याला काही सुचत नव्हती. तिथून पुढे 1 तास झाला, 1.5 तास झाला, त्याचे आपले प्रयत्न सुरू आहे. त्याला घाम फुटायला लागला, त्याचा कॉन्फिडन्स अजूनच हलायला लागला. हे व्हायला लागलं
आणि तो विचार करतोय की असं का होतंय? आजपर्यंत तर मी काही मिनिटात लॉक उघडत होतो, पण आत्ता का नाही होते? असं करत करत 2 तास झाले, 2.5 तास झाले आणि जसे 2.5 तास झाले, तो शेवटी त्याने हार मानली. त्याने ती हार एक्सेप्ट केली आणि तो विचार करून ते टेन्शन घेऊन धापकन खाली पडला आणि जसा तो खाली कोसळला, तसं त्या जेलचा दरवाजा उघडला. काय झालं असेल? काय झालं असेल? त्या जेलचा दरवाजा लॉक केलेलाच नव्हता. त्या जेलचा दरवाजा लॉक केलेला होता. कुठे? हॅरी हुडिनीच्या माइंडमध्ये. है ना? तर आपल्या लाईफमध्ये सुद्धा असंच होतं, की आपल्या आयुष्यात आपल्याला आपले प्रॉब्लेम खूप मोठे वाटतात आणि ॲक्चुअली ते जे मोठे-मोठे प्रॉब्लेम आपल्याला वाटत असतात, तर त्याचे सोल्युशन खूप छोटे-छोटे असतात, खूप क्षुल्लक असतात, खूप ईझी असतात. पण जस्ट बिकॉज ऑफ ओव्हर थिंकिंग आणि ते आपल्याला सवय असते राई का पहाड करणं, है ना? छोटीशी गोष्ट कशी मोठी करून सांगायची ही सवय असते. छोटासा प्रॉब्लेम असा रंगवून आपण आपल्या सगळ्या फ्रेंड्सला, रिलेटिव्हला सांगतो, की कसं मी दुःखात आहे, कसं मी प्रॉब्लेममध्ये आहे आणि आपणच ते आपला प्रॉब्लेम मोठा करतो आणि असं चुटकीसरशी काहीतरी तिथे असा क्ल्यू असतो, सोल्युशन असतो. ते आपण ॲक्सेप्ट नाही करत. आपण तसा विचार करत नाही. आपण फक्त ओव्हर थिंकिंगमध्ये जातो. बरोबर आहे? लॉक इतक्या सगळ्या ठिकाणी त्याला अक्षरशः लॉक केलं गेलं होतं आणि त्याने ते लॉक उघडलं होतं, पण जस्ट बिकॉज ऑफ 2 सेंटेन्सेस आणि कसे निगेटिव्ह सेंटेन्सेस त्याच्यावर बंबार्ड केले त्या जेलच्या दरवाजाच्या आत त्याला टाकताना, की आमचं जेल हे जगातलं खतरनाक जेल आहे आणि इथले जे लॉक आहे ते जस्ट इम्पॉसिबल आहे कुणालाही ओपन करण्यासाठी. तू केले असतील याच्या आधी, पण आमचं जेलचं लॉक हे कसं आहे कुणालाही ओपन करणं इम्पॉसिबल आहे. आणि त्याने तो इम्पॉसिबल हा शब्द त्याच्या माइंडमध्ये त्यावेळेला फिक्स झाला आणि जसं त्याने त्याच्या पिनने लॉक ओपन करायला सुरुवात केली, तर त्याच्या माइंडमध्ये तेच सुरू होतं की जगातलं खतरनाक जेल आहे आणि इम्पॉसिबल, इम्पॉसिबल, इम्पॉसिबल. त्याचं माइंड, त्याचं सबकॉन्शियस माइंड त्याला तेच सांगत होतं, की मला हे पॉसिबल नाहीये. तर जस्ट त्याचा थिंकिंग पॅटर्न कसा केला गेला होता? निगेटिव्ह आणि तो त्याने ॲक्सेप्ट केला होता. जरी तो वर्ल्ड्स बेस्ट मॅजिशियन होता, तरी त्याने ते ॲक्सेप्ट केलं होतं, की हे इम्पॉसिबल आहे. है ना? सो बघा आपणही यातनं कधीतरी जातो, अजूनही जात असू, काही लोकं आहेत अजूनही आणि आपल्या आजूबाजूला तर खूप लोकं अशी, की जे ओव्हर थिंकिंग करतात. बरोबर आहे? ओव्हर थिंकिंगमुळे काय होतं, साध्या-साध्या गोष्टी, छोटे-छोटे प्रॉब्लेम त्यांचे मोठे होतात आणि जरी सोल्युशन मिळाले, तरी ते सोल्युशन ॲक्सेप्ट नाही करू शकत, त्यावर काम नाही करू शकत. तर अशा इन्स्पिरेशनल स्टोरीजमधून एक-एक लेसन घ्या, स्वतःला इम्प्रूव्ह करा. जर तुम्हाला अशा इन्स्पिरेशनल स्टोरीज जर रोज ऐकायच्या असतील, तर आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नक्की आपल्या आजूबाजूच्या लोकांसोबत शेअर करा आणि आपलं ॲप आहे प्ले स्टोअरला जिज्ञासा गुरुकुलम. ते तुम्ही नक्की डाउनलोड करा. तुमचा खूप फायदा होईल आणि ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. तुमचा प्रॉब्लेम लिहा. त्यावर मी तुम्हाला नक्की गाईड करेल आणि आय एम शुअर की मी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकते. जर तुम्हाला असं वाटलं की तुमचा प्रॉब्लेम पर्सनल आहे, तुम्ही इथे YouTube कमेंटमध्ये नाही लिहू शकत, तर मग तुम्ही मला पर्सनली कनेक्ट करू शकता. थँक यू सो मच. थँक यू सो मच. बाय बाय.